नमस्कार. आज आपण कुरकुरीत भेंडी फ्राय कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. भेंडी फ्राय करण्यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. भेंडी कट करत असताना देठाकडचा भाग आणि पुढचा टोकाचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यानंतर भेंडी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. इथे मी एका भेंडीचे 4 समान भाग केले आहेत. त्यानंतर भेंडीच्या आतील बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. बिया काढल्यामुळे भेंडी कुरकुरीत होते. बिया जर तशाच ठेवल्यात तर भेंडी थोडी चिकट होण्याची शक्यता असते. अशाच प्रकारे आपण सर्व बाकी भेंडी कट करून घेऊया. तरी ते सर्व भेंडी कट करून झालेली आहे. आता ही भेंडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता. चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता ही भेंडी आपल्याला हलक्याशा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जास्त वेळ मिक्स करत राहायचं नाही आहे, नाहीतर भेंडी चिकट होते. यामध्ये पाणी किंवा तेलसुद्धा वापरायचं नाही आहे. तरी ते अशा प्रकारे भेंडी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता ही भेंडी आपण फ्राय करून घेऊ. भेंडी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये आपण भेंडी फ्राय करणार आहोत. भेंडी फ्राय करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर भेंडी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. सुरुवातीचे 2 मिनिटे आपल्याला भेंडी अजिबात हलवायची नाही आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला भेंडी दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायची आहे. भेंडी फ्राय करत असताना कधीही गॅसची फ्लेम फास्ट करू नका, नाहीतर भेंडी जळण्याची शक्यता असते. इथे तुम्ही बघू शकता भेंडीचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि भेंडी व्यवस्थित फ्राय होत आहे. आता ही फ्राय केलेली भेंडी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. एकदम कुरकुरीत अशी मस्त भेंडी फ्राय तयार आहे. अशाच प्रकारे आपण बाकी राहिलेली भेंडीसुद्धा फ्राय करून घेऊ. तर इथे सर्व भेंडी फ्राय करून झालेली आहे. आता ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भेंडी प्लेटमध्ये काढल्यानंतर यावर थोडासा चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं, म्हणजे भेंडी अजून टेस्टी लागते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही भेंडी फ्राय बनते. तुम्ही जर अशा प्रकारे कधी भेंडी फ्राय केली नसेल तर नक्की करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.